ऑनलाईन गेमच्या नादानं सख्या मावस भावाला संपवल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 वार करत तरुणाचा खून करण्यात आला। पोलिसांनी 3 दिवसात या खुनाचा उलगडा केलाय। ऑनलाईन गेम मधील पैशांचा आर्थिक व्यवहार, थंड डोक्यानं खुनाचा कट आणि जीव लावणाऱ्या मावस भावाचा 17 वार करत खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। विशेष म्हणजे मृत हा प्रदीपचा मावस भाऊ अल्पवयीन असून त्यानंच हा खून केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। पोलिसांच्या चौकशीमध्ये विविध अँगल आम्ही तपासले। 5 ते 6 टीमने आमच्या त्यामध्ये मैताचे त्याच्या कॉलेजच्या मुलांसोबत झालेले भांडणं तो एक अँगल तपासला गेला आणि आर्थिक बाबत असल्यामुळे त्याच्या रूममेटची चौकशी करण्यात आली। तर ते चौकशी करता करता त्याचा मावस भाऊ विधिसंघर्षित बालक यानेच तो खून केला आहे असं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। ऑनलाईन जुगार किंवा गेम मध्ये अल्पवयीन पिढी अडकते आहे याचं हे बोलकं उदाहरण आहे। स्वतःच्या मोबाईलमध्ये पैसे जिंकल्यानंतर स्वतःच्याच भावानं जिंकलेले पैसे जुगारात हरल्याच्या रागातून त्याची हत्या केली आणि मृतदेहाच्या बाजूलाच शांत डोक्यानं गेम खेळत बसला। या सर्व प्रकरणात अल्पवयीन पिढी कोणत्या मानसिकतेतून जाते ते समोर येत आहे। लाखो तरुण नैराश्याच्या भावनेत जात आहेत। काही लोक आत्महत्या करतात, काही लोक खून करतात। स्वतःच्या आईवडिलांचा खून करणारे सुद्धा मुलं या अशा या खेळामुळे निर्माण होत चाललेले आहेत। म्हणून सरकारने याच्यावर कठोर पावलं उचलणं गरजेचं तर आहेच आहे, परंतु हे खेळ आपल्या सुद्धा पाल्याने किंवा आपल्या मुलांनी खेळू नये यासाठी नागरिकांनी सुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे। सरकारने यावर बंदी आणावी, तरुण पिढी वाचवावी, अन्यथा या जुगाराच्या माध्यमातून बहुतांश वेळा गुन्हेगारी देखील वाढली आहे। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जुगारामध्ये पैसे हारल्यामुळे स्वतःच्या मित्राला मारले आणि काही ठिकाणी अग्रेसिव्ह होत आईवडिलांचा सुद्धा जीव घेतल्याच्या घटना समोर येत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।